अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री माननीय खासदार सन्मान्य शिवराज चव्हाण साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माननीय सुनीलजी तटकरे, विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते सन्मान्य धनंजयजी मुंडे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते सन्मान्य जयंत पाटील, माजी मंत्री सन्मान्य जयंतराव पाटील, सन्मान्य भास्करराव जाधव, सन्मान्य आमदार सुनील केदार, माजी मंत्री शशिकांतजी शिंदे, माजी मंत्री नवाब मलिकजी, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिनजी सावंत आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि मित्र, प्रथमतः आपलं सर्वांचं मी आजच्या पत्रकार परिषदेला आपलं सर्वांचं स्वागत करतो. उद्यापासून सुरू होणाऱ्या नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं आपण जर आज सभागृहाच्या मांडवाच्या पाठीमागे आमच्या पाठीमागे जर बोर्ड पाहिला, या सरकारच्या 3 वर्षाची कारकीर्द त्याच्यामध्ये आम्ही दाखवलेली आहे. म्हणजे या 3 वर्षाच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या सरकारनं फक्त महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. कोट्यावधी रुपये खर्च करून मी लाभार्थी हे माझे सरकार, हे या सरकारला सांगण्याची वेळ आलेली आहे. कारण राज्यातील सामान्य नागरिकाला हे सरकार आता आपलं वाटतच नाही, म्हणून अशा फसव्या जाहिराती आता सरकारला कराव्या लागलेल्या आहेत. मागच्या काँग्रेस आघाडी सरकारने केलेल्या कामाचं श्रेय घेण्याचा ते प्रयत्न करतायत, किंवा जी कामं झालीच नाही त्याचा ढोल बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. कारण मी अधिक विस्ताराने सांगणार नाही, परंतु या सरकारचे 2च लाभार्थी आहेत, एक म्हणजे भाजप आणि दुसरे म्हणजे उद्धव ठाकरे. त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक समाज घटकामध्ये जो असंतोष खतखतोय, सरकारच्या विरुद्ध जो प्रचंड असंतोष आहे, तो आपण गेल्या महिन्यामध्ये नागपूरला जो एक मेळावा झाला, राज्याचे माननीय मुख्यमंत्री व्यासपीठावर गेल्यानंतर एक गाणं लागलं होतं, क्या हवा तेरा वादा. हे आपल्या नागपूरकरांनी ते मला अनुभवलेलं आहे. स्वतःच्या पक्षाचे खासदार संतप्त झालेत, आमदार संतप्त आहेत, असंतोष आहेत, आणि त्याची परिणती म्हणून काल भाजपचे खासदार नाना पटोले यांनी काही 2 दिवसापूर्वी राजीनामा दिला. शिवसेनेच्या बैठकीतील निम्म्याहून आमदारांनी सरकारमधून बाहेर पडलं पाहिजे अशा प्रकारची मागणी केली. म्हणजे 3 वर्षाची कामगिरी काय तर 10,000च्या वर शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, 67,000 बालमृत्यू झाल्याची नोंद आहे, मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची मालिका आहे, खोटी आश्वासनं आहे, जाहिरातबाजी, इव्हेंट मॅनेजमेंट, स्टंट, याच्या पलीकडे सरकारकडून लोकांच्या पदरात काही नाही आहे. आणि मी हे सांगत नाही, आम्ही सांगत नाही, घोटाळेबाज भाजप या 3 वर्षाच्या झाल्याच्या नंतर शिवसेनेनं जे सरकारचं मूल्यमापन केलेलं आहे, त्यामुळे सरकारची आणखी वेगळी ओळख करून देण्याची आता आवश्यकता राहिली नाही.
खरं आज महाराष्ट्रासमोर खरी आपत्ती आता नवीन आता जे ओखी वादळ आलं होतं त्या ओखी वादळासारख्या आसमानी संकटाची नाही, तर युती सरकारच्या सुलतानी संकटाची खरं राज्यासमोर खरी आपत्ती आहे. या 3 वर्षात राज्य सरकारकडून जे राज्याचं वाटोळ झालं ते ओखीमुळे झालेल्या नुकसानीचं नुकसान काहीच नाही अशी महाराष्ट्राची आज अवस्था आहे. कारण ओखी वादळामध्ये आणि सध्याच्या युती सरकारमध्ये एकच साम्य आहे, ते म्हणजे हे दोन्ही संकट व्हाया गुजरात महाराष्ट्रात आहे. कर्जमाफीच्या बाबतीमध्ये एकूण 24 जूनला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी जाहीर केली. 89 लाख शेतकऱ्यांना 35,000 कोटी रुपये आम्ही ऐतिहासिक कर्जमाफी देतो म्हणून सांगितलं आणि त्याला सन्मान्य आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं. आज 6 महिने झालेत. या कर्जमाफीची एकच आता उपलब्धी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राज्याच्या शेतकऱ्यांची या सरकारकडून मोठी फसवणूक झाली. 2 दिवसापूर्वीच घटना आहे की वाशिम जिल्ह्यातील ज्ञानेश्वर मिसाळ नावाच्या शेतकऱ्यानं 6 डिसेंबरला यवतमाळमध्ये आत्महत्या केली. खाजगी जिल्हा बँकेचे कर्ज होते. राज्याचे मंत्री सदाभाऊ खोत, समाज कल्याण मंत्री बडोले यांची त्यांनी भेट घेतली आणि त्या संपूर्ण त्यांनी आपल्या त्या ठिकाणी अडचणी सांगितल्या, तरी सरकारला जाग आले नाहीत आणि त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. आणि म्हणून या राज्य सरकारच्या मंत्र्यांना भेटल्याच्या नंतरही सरकारने मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावर यांचा भरोसा नाही. मी आज सकाळी ज्ञानेश्वर मिसाळ यांच्या बंधूंशी बोललो, कालही माझी चर्चा झाली. मंत्र्यांना भेटून त्यांनी समजून सांगितलं 8 एकर शेती आहे, 2 वर्षाच्या नापिकीचा परिणाम आहे, मुलगा BSc ॲग्री आहे ज्ञानेश्वरचा, त्याला नोकरी नाही. आणि मग अशा प्राप्त परिस्थितीत कुठलं आश्वासन सरकारकडून मिळालं नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली. आता ह्या BSc ॲग्री झालेल्या पदवीधर मुलाने या सरकारच्या नाकारतेपणाच्या भरोशावर आपलं काय भविष्याचं स्वप्न पाहायचंय हा खरं प्रश्न आहे. खरं म्हणजे या कर्जमाफी जाहीर झाल्यानंतरही राज्यामध्ये 1500च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि कर्जमाफीच्या करता तर एवढ्या अटी नियम घातल्या गेल्यात आणि ते रोज बदलत गेल्यात आणि तारीख पे तारीख, कधी 1 ऑक्टोबर, कधी 15 ऑक्टोबर आणि शेवटी एकदा 18 ऑक्टोबरला मुहूर्त लावला सरकारनं आणि मोठ्या दिमागदार सोहळा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईला आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्याच्या ठिकाणी केला आणि महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे राज्याच्या प्रतिष्ठेला काळमा फासला गेला. शेतकऱ्यांना खोटी प्रमाणपत्र दिली गेली आणि ज्यांना काही प्रमाणपत्र दिली, जे पात्र होते त्यांच्या खात्यामध्ये अद्याप एक दमडी जमा झालेली नाही. अजूनही याद्यांचा घोळ मिटला नाही. आणि मला आता काल मला मी काल टीव्हीवर बातमी पाहत होतो की राज्य सरकारने रविवारी बँक चालू ठेवायचं सांगितलं आहे, जिल्हा बँका, स्टेट बँका. कारण आतापर्यंत शेतकऱ्या पदरात काही पडलं नाही. अधिवेशन सुरू आहे उद्यापासून. राज्यातला शेतकरी पेटून उठलेला आहे. 12 तारखेला प्रचंड मोर्चा आहे नागपूरला आणि म्हणून डॅमेज कंट्रोल करता सरकारने आता काहीतरी धडपड सुरू केलेली आहे. 41 लाख लोक शेतकऱ्यांना आम्ही फायदा दिला असे त्यांचं म्हणणं आहे. आमची मागणी आहे की 41 लाख शेतकऱ्यांचं नावं आजच सरकारने त्यांच्या पोर्टलवर जाहीर केली पाहिजे. आज बोंडअळीचं सगळ्यात मोठं संकट राज्याच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यासमोर आहे. 42 लाख हेक्टरपैकी 30 लाख हेक्टरपर्यंत आज हेक्टर बोंडअळीनं पीक उद्ध्वस्त झालेलं आहे. म्हणजे बोंडअळी करता आपण बीटी कॉटन आणलं आणि आता बीटी कॉटनवरच बोंडअळी आलेली आहे.
म्हणजे राज्य सरकारची कृषी खात्याची व्यवस्था पूर्णपणे संपलेली आहे. क्वालिटी कंट्रोलचं मेकॅनिझम सरकारचं पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. तीच परिस्थिती धानावरील या 3-4 जिल्ह्यातील गोंदिया, भंडारा, नागपूर धानाचं पीक आता संकटात सापडलेलं आहे. मोठ्या प्रमाणात तुडतुडेचा प्रभाव त्याच्यावर जाणवतोय. काही जिल्ह्यात तर 20%च फक्त रोपणी झाली आणि सरकार 95 करायला तयार नव्हतं. काही लोकांनी शेतात नांगर फिरवला, पिकं जाळली आणि आता अधिवेशन समोर आल्याबरोबर मला वाटतं काल परवाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सगळे 95चे सरकारने आदेश दिले. तीच परिस्थिती सोयाबीनची आहे. गेल्या वर्षी सोयाबीनच्या भरपाईचे आदेश दिल्यानंतर अद्याप शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही आणि शेतीमालाच्या संदर्भात तर सोयाबीनला कुठला भाव नाही. तीच परिस्थिती अन्य शेतीमालाची आहे. व्यापाऱ्यांना खुलेआम शेतकऱ्यांना लुटण्याचं एक लायसन्स या सरकारनं दिलंय, कारण खरेदी केंद्र आम्ही सुरू करू शकलो नाहीत. आणि अशा प्रकारे या संपूर्ण पार्श्वभूमीवर सभागृहात या कापूस उत्पादकाला, धान उत्पादकाला आणि सोयाबीन उत्पादकाला या ठिकाणी भरीव मदत करायची मागणी आम्ही सभागृहात करणार आहोत. खरं म्हणजे गेल्या आठवड्यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या ट्विटरवर मेक इन महाराष्ट्र राज्य सरकारचा कारभार मेक इन महाराष्ट्र करतंय की फुल इन महाराष्ट्र करतंय असा स्वतःच्या कारभारावर स्वतःच प्रश्न विचारून त्यांच्या कारभाराची लक्तरविषयी टांगलीच आपण आता पाहिलेला आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, पण पहिल्यांदाच भाजपनं लोकांची मन की बात ऐकली असं म्हणायला हरकत नाही. खरं मनी वसे ते स्वप्नी दिसे असं आपण म्हणतो नेहमी. तेच भारतीय जनता पक्षात झालेले मनी वसे ते ट्विटी दिसे अशा प्रकारच्या सरकारची अवस्था आहे. खरं म्हणजे नगरच्या शेवगावच्या गोळीबारामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सांगतात, जर शेतकरी गोळीबार झाला ते म्हणतात पोलिसांनी पायावर गोळ्या घालायला पाहिजे. म्हणजे आता शेतकऱ्यावर गोळीबार करण्याचं खुद्द प्रदेशाध्यक्ष सांगतात, याला मुख्यमंत्र्यांची अनुभूती होती का? आणि शेतकऱ्यांना गोळ्या घाला इथपर्यंत आता गोळ्या घालायचं समर्थन करणारा भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्ष असेल तर या सरकारकडून काय अपेक्षा करायचं जनतेने? उद्धव ठाकरे म्हणतात की त्यांचा सामन्यात आग्रह आला आहे की देश खड्ड्यात जातोय आणि दुसऱ्या ठिकाणी देशाचा खड्डा खोदण्यासाठी मग भाजपच्या शिवसेनेचे मंत्री, आमदार हे सगळे मात्र सरकारमध्ये बसून समर्थन करतात. हा शिवसेनेचा दुट्टपेपणा आपल्या किती स्पष्टपणे दिसतोय. खरे 15 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते आणि ते म्हटले की गरज भासली तर सत्तेला लाथ मारेल. पण गरज कोणाची आहे? शेतकऱ्याची का त्यांची स्वतःची आहे? त्यांना शेतकऱ्यासाठी गरज वाटत असेल तर त्यांनी 2 वर्षापूर्वीच लाथ मारली असती. पण स्वतःच्या गरजेबद्दल ते सातत्याने बोलत राहिलेत असं मला वाटतं हरकत नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर याच्यामध्ये तर अनेक गोष्टी याच्याकडे बोलता येतील, परंतु जे बीटी कॉटनचा एका शब्दात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे उल्लेख केला, बी फॉर बोंडाळे आणि बी फॉर बीजेपी आणि टी फॉर तुटुडा आणि टी फॉर ठाकरे अशा प्रकारची या बीटीच्या शब्दात या ठिकाणी उल्लेख करता येईल. मला वाटतं की सरकारच्या सामाजिक न्यायाच्या प्रश्नाचे आणखी गंभीर आहेत. 50% कपाती या सगळ्या सामाजिक न्याय योजनेच्या विभागाच्या सरसकट 50% कपात झाली. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचं शुल्क माफ होत नाही. मागासवर्गीयांच्या एबीसी ओबीसीच्या शिष्यवृत्तीचे पैसे मिळत नाही आणि म्हणून कुठलं आर्थिक नियोजन सरकारपुढे नाही आहे. यवतमाळमध्ये झालेल्या कीटकनाशकाच्या फवारणीतून जे शेतकरी मजूर दगावले गेले, 30च्या वर शेतकरी दगावलेत, 500 ते 600 लोक बाधित झालेत आणि सरकारनं अद्याप कुठलेही गुन्हे दाखल करण्यापलीकडे कारवाई केली नाही. 2-2 लाख रुपये दिलेत. इतका आता राज्यामधले लोकांचा जीव स्वस्थ झाला. पैसे द्यायचे आणि लोकांना या ठिकाणी एक प्रकारची लालूच द्यायची अशी या निमित्तानं
मला असं वाटतं की या अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे. आणि म्हणून मला वाटतं की या सगळ्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत. याच्यामध्ये नुकता जो आता कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये राज्याचे 3-13 वाजलेच आहेत, हे जो आता अहवाल प्रसिद्ध झालेला आहे केंद्र सरकारचा, त्याच्यामध्ये स्पष्ट झालेला आहे. म्हणजे गुन्ह्यामध्ये महाराष्ट्राचा नंबर आता देशाच्या 3ऱ्या क्रमांकावर असून हत्यामध्ये बिहारनंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. अपहरणात तर आपले राज्य बिहारच्या पुढे गेले आहे. डिजिटल इंडियाच्या गप्पा मारणाऱ्या या शासनाच्या कार्यात सायबर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र 2ऱ्या क्रमांकावर आहे. यशवंतसिन्हा तुरुंगात आणि मुलगा यादव बाहेर मोकाट ही राज्याची परिस्थिती आहे. अशा प्रकारची मुन्ना यादव बाहेर फिरतोय अशा राज्याची परिस्थिती आहे. नागपूरबद्दल तर काय मला बोलण्याची आवश्यकता नाही आहे. खरं म्हणजे अनेक प्रश्न याच्यामध्ये आहेत. राज्य सरकारचं अपयश हे सर्व आघाडीवर स्पष्टपणे जाणवत आहे. आणि म्हणून या संपूर्ण पार्श्वभूमीवर सरकारचं सर्वच समाजाचा कोणताही घटक समाधानी नाही. अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळ्या विरोधी पक्षांनी आज एकत्र येऊन आजच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि सरकारने बोलवलेल्या चहापानावर आम्ही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. असं या ठिकाणी मुद्दाम आपल्यासमोर मी सांगून टाकतो. आदरणीय दादा, आदरणीय चव्हाण साहेब, आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय विखे पाटील साहेब, आदरणीय भाई जयंत पाटील साहेब, उपस्थित सर्व मान्यवर नेते आणि या पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व सन्माननीय पत्रकार बंधू आणि भगिनींनो, खरं तर राज्य सरकारची 3 वर्ष पूर्ण झाली आणि या 3 वर्षात शेतकरी, कष्टकरी, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, महिला, युवक, विद्यार्थी अशा सर्व समाज घटकावर ही 3 वर्षाची राजवट अन्यायकारक आहे. कर्जमाफीचा विषय 3 वर्ष या महाराष्ट्रामध्ये गाजतोय. काही महिन्यापूर्वी राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, पण घोषणा करूनही कर्जमाफी मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झालेली नाही. म्हणूनच कर्जमाफीची घोषणा होऊ नये, 1,500 शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणामुळे या राज्यामध्ये आत्महत्या करावी लागली. हे सरकार सर्व आघाड्यावर अपयशी आहे. सांगताना सांगितलं की ही ऐतिहासिक कर्जमाफी आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव या कर्जमाफीला दिलं, पण प्रत्यक्ष शेतकऱ्याला कसल्याही प्रकारच्या माफीचा फायदा या ठिकाणी झाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं हल्लाबोल आंदोलन यवतमाळ टू नागपूर चालू आहे. 101 किलोमीटर या प्रवासात मी सुद्धा सामील झालो होतो. अनेक गावांना, अनेक शेतांना आम्ही भेटी दिल्यानंतर एकही विदर्भातला शेतकरी आम्हाला असा भेटला नाही की ज्यांनी सांगितलं की माझ्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झालेली आहे. खरं तर या कर्जमाफीचा घोळ ऑनलाईन मुळे झाला आणि माहिती व तंत्रज्ञान सचिवांना मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवलं. नंतर त्यांची बदली केली. पण या कर्जमाफीचा मुख्य लाभार्थी जर कोण असेल तर इनोव्हेव कंपनी आहे, ज्या कंपनीला या ठिकाणी कर्जमाफीचा ऑनलाईन सगळा डेटा आणि जबाबदारी त्या ठिकाणी दिली होती. कर्जमाफीची ही घोषणा फसवी आहे.
याचं ताजं उदाहरण जर आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवायचं असेल तर ज्ञानेश्वर मिसाळ यांनी मंत्र्यासहित मुख्यमंत्र्यासहित सर्वांना पत्र देऊन मी आत्महत्या करतोय, जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांचं भलं करू शकत नाही हे त्यात ठासून शेवटी त्यांनी आपला जीवन संपवताना अच्छे दिन आणि जय हिंद म्हणला आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या मनात या सरकारच्या प्रति किती संताप आहे हे कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर सुद्धा आपल्या सगळ्यांना लक्षात येत आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या परिसरामध्ये सर्वाधिक कापसाची लागवड होते. यावेळेस कापूस लावला, कापूस चांगला आला. 80 90 बोंड सुद्धा कापसाला आली. ज्यावेळेस कापूस येचणीला आला त्यावेळेस त्या बोंडात कापूस नव्हतं तर आळी होती. त्यामुळं या तिन्ही राज्यातील तिन्ही विभागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं जवळजवळ 30,000 कोटी रुपयाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आम्ही या अधिवेशनामध्ये सुद्धा एकरी 25,000 रुपयाची मदतीची मागणी सरकारकडे या ठिकाणी करणार आहोत. हा मुद्दा सुद्धा या अधिवेशनामध्ये आम्ही लावून धरणार आहोत. खरं तर कापूस संशोधन संस्थेने डिसेंबर महिन्यातच मागच्या वर्षी एक अहवाल पाठवला, ज्या अहवालात बोंडअळीच्या संदर्भामध्ये प्रादुर्भाव राज्यात होईल हे सांगितलं होतं. 6 जुलैला मी स्वतः राज्य सरकारला पत्र दिलं होतं, मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं की यावेळेस बोंडअळीचा प्रादुर्भाव होणार आहे. याबाबत केंद्रातील कापूस संशोधनाने एक अहवाल दिला, त्याबाबत राज्य सरकारने काय कारवाई केली त्याचं उत्तरही राज्य सरकारकडून या ठिकाणी आलेलं नाही. आज राज्य सरकार सांगतं की तूर, सोयाबीन, कापूस, उडीद, मूग मोठ्या प्रमाणात आम्ही खरेदी केंद्र चालू केलेत. पण मी आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की 7/12/2014 अखेर माझ्याकडे जे राज्य सरकारकडून आलेली माहिती आहे त्या माहितीनुसार राज्यामध्ये सोयाबीनचं जे उत्पन्न झालंय ते 357 लाख क्विंटल. त्यापैकी पणन विभागाने 7 डिसेंबर पर्यंत फक्त 2,16,000 क्विंटलच या ठिकाणी खरेदी केलेली आहे. उडीद पिकाचं उत्पादन 14 लाख क्विंटल झालं, त्यापैकी फक्त 2 लाख क्विंटलच खरेदी राज्य सरकारने केलेली आहे. मूग पिकाचं 13 लाख क्विंटल उत्पन्न झालंय, त्यापैकी फक्त 39,000 क्विंटलच राज्य सरकारने खरेदी केलेली आहे 7 तारखेपर्यंतची व 3 दिवसापूर्वीपर्यंतची माहिती आहे. म्हणजे सर्व स्तरावरचा राज्य सरकारचा खोटारडेपणा आता महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर येत आहे. कुठेतरी आता आंदोलनं होत आहेत, हल्लाबोलचं आंदोलन चालू आहे. आपली कर्जमाफी फसवी आता हे राज्याच्या शेतकऱ्याला कळायला लागलं. म्हणून ट्विटरवरती काही अकाउंटवर माननीय मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याची संख्या सांगायची आणि रक्कम सांगायची. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होत असलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना मी आवाहन करतो, तुम्ही कर्जमाफीच्या संदर्भामध्ये कर्जदार शेतकऱ्यांची जशी ग्रामसभेमध्ये यादी वाचून शेतकऱ्यांची आबरू घातली, तशीच तुम्ही उद्याच्या अधिवेशनामध्ये कर्जमाफी दिलेल्या सर्व शेतकऱ्यांची यादी रकमेसहित या महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवणार आहात का? धानाची तर अशाच परिस्थितीत आहे. त्याचबरोबर
कृषी पंपाची जी सबसिडी आहे ती एकदाही राज्य सरकारने त्या बाबतीत वाढवलेली नाही. जून 2015 नोव्हेंबर 2016 पर्यंत MERCने जे दरवाढ केलेली आहे ती दरवाढ त्यांनी पूर्णपणाने शेतकऱ्याच्या बिलात घातली. काही दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना जाहीर केली आणि त्या कृषी संजीवनी योजनेमध्ये शेतकऱ्याला फायदा मिळायच्या ऐवजी सक्तीची वसुली त्या योजनेमधून चालू झाली. आदरणीय दादा ऊर्जा मंत्री असताना कृषी संजीवनी योजना आली त्यावेळेस त्या योजनेमधून जर 100 रुपयाचं बिल असेल तर 50 रुपये शेतकऱ्यांनी 2 टप्प्यात भरायचं आणि उर्वरित 50 रुपये आणि त्याच्यावरचं व्याज हे राज्य सरकार माफ करणार अशी योजना होती. आता मात्र 100 रुपयाचे त्यांनी 5 हप्ते पाडून दिलेले. कसल्याही प्रकारची 1 रुपयाची माफी आता जाहीर केलेल्या कृषी संजीवनी योजनेमध्ये नाही. ही सुद्धा शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात फसवणूक आहे. ओखी वादळामुळे समुद्र पट्ट्यासोबत कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं मासेमारांचं फार मोठं नुकसान झालं. त्या नुकसानाच्या पंचनाम्याच्या संदर्भात सुद्धा किंवा नुकसान भरपाईच्या संदर्भात राज्य सरकारने आणखी कसल्याही प्रकारचं पाऊल उचललेलं नाही. आज एकूण जर सगळ्या परिस्थिती पाहिल्या कर्जमाफी ऑनलाईन, कुठल्याही लाभाच्या योजना ऑनलाईन, अशा संदर्भामध्ये आता माहिती तंत्रज्ञान विभाग हे ऑनलाईन भ्रष्टाचाराचा अड्डा झालाय. आणि हा विभाग मुख्यमंत्र्यांचं कार्यालय पूर्णपणाने हाताळत आहे. म्हणून ऑनलाईनच्या संदर्भात कर्जमाफीचा जसा घोटाळा समोर आला तसा शिष्यवृत्तीच्या संदर्भामध्ये सुद्धा ऑनलाईन लाभ विद्यार्थ्यांना देण्याच्या संदर्भात सुद्धा शेवटी राज्य सरकारला निर्णय घेऊन ऑनलाईनचं ऑफलाईन करावं लागलं. ते का करावं लागलं, काय नेमके घोळ आहेत हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आले पाहिजेत. मागच्या 3 वर्षामध्ये अनेक मंत्र्यांचे घोटाळे आम्ही पुराव्यानिशी सभागृहात मांडले. महिला बाल कल्याण मंत्र्यांचा घोटाळा असेल, शिक्षण मंत्र्यांचा असेल, अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांचा असेल, त्यावेळेसच्या महसूल मंत्र्यांचा असेल, गृहनिर्माण मंत्र्यांचा असेल, उद्योग मंत्र्यांचा असेल, आरोग्य मंत्र्यांचा असेल. आम्हाला जी माहिती मिळाली ती माहिती ज्यावेळेस आम्ही सभागृहात पुरावे म्हणून ठेवले त्या पुराव्याचं खंडन राज्य सरकारला करता आलं नाही. पण ज्या पारदर्शकतेच्या नावावरती हे सरकार राज्यात आलं, आता ती पारदर्शकता अशा पद्धतीने झाली आहे की इथून पुढे विरोधी पक्षाला, विरोधी पक्ष नेत्याला जर कुठल्याही सरकारी फाईल द्यायच्या असतील त्या द्यायच्या का नाही द्यायच्या याच्या संदर्भात 3 सचिवाची मिळून एक समिती गठीत केली आहे. आणि आता ती समिती निर्णय करणार आहे की विरोधी पक्षाच्या कामकाजासाठी कुठली फाईल द्यायची आणि कुठली नाही. म्हणूनच कुठेतरी जसं गुजरातमध्ये विकास वेढा झाला तसं आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा या राज्य सरकारची पारदर्शकता वेळी झाल्याचं स्पष्टपणाने या ठिकाणी दिसत आहे की भ्रष्टाचार करायचा पण त्याची माहिती कुठं होऊ द्यायची नाही. हेच एक कलमी कार्यक्रम आता राज्य सरकारचा या ठिकाणी चालू आहे. राज्यातील कामगार, मजूर, व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक आज पूर्णपणाने संकटात आहेत. उद्योग पूर्णपणाने ठप्प आहे. त्यामुळे बेरोजगारी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हेच एक संकट होतं की दुसरं संकट शासकीय सेवेतील 30% म्हणजे जवळपास 6 लाख पदे कमी करण्याचा निर्णय म्हणजे पुन्हा या राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढवण्याचा हा निर्णय आहे. ही फार मोठी बेरोजगारीची भर पडणार आहे. आज राज्याचा विकास ठप्प आहे. विकास योजना निधीअभावी बंद आहे. दलित आदिवासी बांधवांच्या विकास योजनेचा निधीलाही कात्री या ठिकाणी लावली जात आहे. जिल्हा विकास नियोजनाचा निधी कमी करण्यात आला आहे. त्यावेळी व्यक्तिगत प्रसिद्धीच्या
मी लाभार्थी हे माझं सरकार, खरं तर हे सरकारचं दुर्दैव आहे की ज्या योजनेचे लाभार्थी टीव्हीवर आणि वर्तमानपत्रात आपण पाहिले, या सरकारला त्यांनी जाहीर केलेल्या योजनेचा खरा लाभार्थी भेटू नये आणि मागच्या सरकारच्या काळात ज्यांना लाभ मिळाला तो आपण दिला, म्हणून मी लाभार्थी हे माझं सरकार अशी जाहिरात करावी, एवढी दुर्दैवी वेळ आज या राज्य सरकारवर आली आहे. म्हणूनच आता या राज्य सरकारने सामान्य माणसाचा विश्वास गमावला आहे. यांनी सामान्य माणसाशी खोटारडेपणा करून यांचं सामान्य माणसाचा विश्वासघात केला आहे. आता या सर्व परिस्थितीत विखे पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे चहापानावर तर बहिष्कार घातलाच आहे, पण ज्या नॅशनल क्राईम रिपोर्टच्या संदर्भामध्ये यांनी उल्लेख केला, महाराष्ट्राने जशी गुन्ह्याच्या मध्ये पहिल्या 3 मध्ये उडी मारलेली आहे, या राज्य सरकारच्या काळात नॅशनल क्राईम रिपोर्टने सुद्धा सांगितले की सर्वाधिक भ्रष्टाचारी युक्त सरकार आता हे महाराष्ट्र होऊन बसलं. निवडणुकीच्या अगोदर भ्रष्टाचार मुक्त राज्य सरकार करू, पारदर्शक सरकार आणू असा म्हणलेल्या आत्ताच्या राज्यकर्त्यांनी हे सरकार, हे राज्य भ्रष्टाचार युक्त केलं. कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत तर या राज्यात कुणाचा दाग कुणाला राहिलेला नाही. कोथळेचं प्रकरण आपल्या सगळ्याला माहिती की पोलिसांनीच त्याला त्या ठिकाणी जीव मारलं. एक पोलीस अधिकारी अश्विनी बेद्रे, आणखीन त्यांचा पत्ता लागत नाही. ही राज्याची उपराजधानी नागपूर, जिथं अधिवेशन होत आहे, देशाच्या पहिल्या 5 क्राईमच्या सिटीमध्ये नागपूर येऊन बसला. आणि ज्या यादवांचं नाव या ठिकाणी विखे पाटील साहेबांनी उल्लेख केला, त्या यादवाचा तपास जर पोलिसांना लागत नसेल तर माझी विनंती आहे पोलिसांना की कमीत कमी माननीय मुख्यमंत्र्यांचे मोबाईल जर आपण पाहिले तर नेमके यादव कुठल्या लोकेशन माननीय मुख्यमंत्र्याला बोलले हे सुद्धा कळेल. जर अशा पद्धतीनं कायदा आणि सुव्यवस्था राहिली, उद्या देश महाराष्ट्राचं उदाहरण, जसं पूर्वी बिहारचं संबंध देशाभरात दिलं जात होतं, तसं देशभरात महाराष्ट्राचं उदाहरण दिलं जाईल. आज या ठिकाणी सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन चहापानावर तर बहिष्कार घातलाच आहे, पण या विविध विषयावर, मग मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, लिंगायत आरक्षण असेल, मुस्लिम आरक्षण असेल, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू मिलचं स्मारक असेल, छत्रपती का आशीर्वाद चलो चले मोदी के साथ स्मारकाचं भूमिपूजन केलं, पण आणखी नाही त्या स्मारकाचा पत्ता नाही. एखादी निवडणूक जवळ आली, आरक्षणाचा मोर्चा एखादा मोठा निघणार असला की यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आठवतं, स्मारक आठवतं, पण एकदा निवडणूक गेली, तो प्रसंग निघून गेला की पुन्हा मात्र या महापुरुषांचा, युगपुरुषांचा यांना विसर पडतो. आता या महाराष्ट्रातली जनता या सरकारवर अतिशय मोठ्या प्रमाणात राग व्यक्त करते आहे आणि तोच राग या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष म्हणून आम्ही सर्वजण, सर्वसामान्य माणसाच्या भावना, सर्वसामान्य माणसाच्या व्यथा उद्यापासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये मांडणार आहोत. माझं निवेदन या ठिकाणी संपलेलं आहे. आपल्यापैकी जर इथं उपस्थित मान्यवरांना काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता. हे मला एकच मुद्दा शेवटी मांडायचा राहून गेला. खरं म्हणजे उद्धव ठाकरेंचं मला अभिनंदन करायचं आहे. तर तुम्हाला आश्चर्य वाटलं, अभिनंदन यासाठी करायचं आहे की त्याने आता सत्ता सोडण्याच्या इशाऱ्याचं शतक पूर्ण केलेलं, जवळजवळ केलेलं आहे. आतापर्यंत त्यांनी 93 वेळा इशारा दिलेला आहे. आणि मला वाटतं आकडा आपण मातोश्रीवर तपासून घ्या, पण आता शतक पुरतीची वाटचाल आता सत्ता सोडण्याची त्यांची घोषणेची सुरू झालेली आहे.
म्हणून या शेवटचं अभिनंदन त्यांचं करायचं राहून गेले. एक मिनिट, एक शेवटचा मुद्दा राहिलेला आहे. ही दोन्ही निवेदनं जी सन्मान्य विरोधी पक्ष नेते विधानसभेतले आणि विधान परिषदेतले यांनी ज्या विविध समस्या राज्यांना ज्या भेडसावणाऱ्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांपासून शेतमजुरांपासून जीएसटीच्या पासून सर्वच मुद्द्यावर अपयशी ठरलेलं हे राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार, या सरकारला जाब विचारण्यासाठी आणि या प्रश्नासंदर्भात सरकारची भूमिका सरकारने स्पष्ट केली पाहिजे. या पार्श्वभूमीवर 12 डिसेंबरला नागपूरमध्ये एक विराट जन आक्रोश हल्लाबोल मोर्चा आम्ही नागपूरला सर्व विरोधी पक्षाच्या मार्फत संयुक्तरित्या या ठिकाणी घेतलेला आहे. हा मोर्चा विराट राहणार आहे. याच्यामध्ये सर्व विरोधी पक्षाच्या मार्फत सर्व नेते सामील होणार आहेत. काँग्रेसच्या वतीने राज्यसभेतील काँग्रेस पक्षाचे नेते श्री गुलाम नबी आझाद हे नेतृत्व करतील. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब या मोर्चाला संबोधित करतील. आणि त्याचबरोबर आमचे समाजवादी पक्षाचे अबू आझमीजी, शेका पक्षाचे जयंत पाटील साहेब, सीपीएमचे नेते, सर्वच मंडळी या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभाग घेऊन हा विराट मोर्चा विधान भवनावर आम्ही आणि आमचे रिपब्लिकन पक्षाचे श्री कवाडेजी हे सुद्धा याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. असा हा विराट मोर्चा विधान भवनावर 12 तारखेला आम्ही नेणार आहोत. विरोधी पक्षाची भूमिका या ठिकाणी दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांनी नमूद केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने 1 डिसेंबर पासून यवतमाळ, वर्धा ते आज बोटीबोरीपर्यंत जवळपास 125 किलोमीटरच्या लांबीचा प्रवास करत या सरकारच्या खोटारडे सरकारच्या विरोधामध्ये हल्लाबोल आंदोलन आम्ही त्या ठिकाणी करत आलेलो आहोत. या 10 दिवसाच्या प्रवासामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती शेतकरी भेटले. भारनियमन कसं आहे हे असं आहे. आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे या सरकारचा, सरकारच्या विरोधकांचा. कारभाराचा एक उत्तम नमुना ऊर्जा मंत्री असलेल्या नागपूरच्या पालकमंत्र्यांच्या भूमीमध्ये आपण अनुभवतो आहोत आणि मुख्यमंत्र्यांच्या पण. संतप्त शेतकऱ्यांच्या भावना आम्हाला तर जाणवल्याच, पण या संतप्त शेतकरी इतक्या उद्विग्न अवस्थेमध्ये होते की विशेष करून बोंडअळीमुळे उद्ध्वस्त झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आदरणीय अजितदादा असतील, सुप्रियाताई असतील, धनंजय मुंडे असतील, यांना तर शेतावरती नेलंच, पण आपलं उभं पीक ट्रॅक्टर चालून त्या ठिकाणी नामशेष करण्याचा त्यांनी ज्या पद्धतीने प्रयत्न केला त्याच्या पाठीमागे उद्वेग होता. या सरकारने, खोटारड्या सरकारने केलेली फसवणूक ही त्याच्या मनाला खूप मोठ्या प्रमाणावरती बोचणी राहणारी त्या ठिकाणी ठरत होती. आणि एका बाजूला भारनियमन, दुसऱ्या बाजूला सक्तीची वसुली, यामध्ये सापडलेला तो शेतकरी, त्याला कर्जमाफीचा 1 रुपयाचाही फायदा नाही, अशी अनेक गाऱ्हाणी या संबंध 10 दिवसाच्या प्रवासामध्ये शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी, शेतकरी भगिनींनी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आम्हाला त्या ठिकाणी सांगितले. त्यामुळे वैदर्भी जनतेच्या मनामध्ये सुद्धा या खोटारड्या सरकारच्या बद्दलचा उद्वेग, संताप हा खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि या हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने या विदर्भातल्या या भूमीमध्ये सुद्धा आता या सरकार विरोधातलं वातावरण किती मोठ्या प्रमाणावरती आज एक उठाव करण्याच्या बाबतीमध्ये दिसत आहे. आणि त्या साऱ्याची परिणिती परवा 12 तारखेला पवार साहेबांचा वाढदिवस असताना सुद्धा या नाकर्त्या आणि खोटारड्या सरकारच्या विरोधामध्ये आम्ही संयुक्त ज्या ठिकाणी जन आक्रोश हल्लाबोल आंदोलन करतो आहोत त्याला ते संबोधित करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. आणि मला विश्वास आहे की वैदर्भीय जनता आणि संबंध महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणावरती शेतकरी या जन आक्रोश हल्लाबोल आंदोलनामध्ये त्या ठिकाणी सहभागी होतील. या साऱ्याचे पडसाद विधिमंडळामध्ये तर निश्चितपणाने उमटतीलच, पण सरकारला सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये आम्ही या हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून ज्या ज्या मागण्या त्या ठिकाणी केलेल्या आहेत ह्या पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसून देणार नाही, हा निर्णय सुद्धा आम्ही आमच्या स्तरावरती त्या ठिकाणी घेतलेला आहे. येस, बोला. विश्वास गमावला सरकारने असं म्हटलं आपण,
नाही, अविश्वास ठराव आणण्याची आवश्यकता नाही. सभागृहामध्ये ज्या काही आहे सरकारच्या विरोधातली भूमिका आहे, सरकारच्या विरोधातली भूमिका आहे, शेतकऱ्यांच्या शेतकरी समाजाच्या प्रत्येक घटकासाठी जे घटकासंदर्भात जे मुद्दे मांडलेले आहेत त्याचा जाब सरकारला आपण विचारणार आहोत. हॅलो विजयभाई, प्रश्न इकडे. एक माहिती अशी आली आहे की 2 डिसेंबर रोजी 13,000 काहीतरी शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली होती आणि 25 नोव्हेंबर आणि 2 डिसेंबर पर्यंत तोच आकडा जवळपास 12 लाख 13 लाखापर्यंत गेला. तुम्ही या माहितीकडे कसं बघता, कितपत रिलायबल वाटतंय कर्जमाफीची आहे माहिती? म्हणूनच मी आपल्याला म्हणलं की ऑनलाईनच्या बाबतीमध्ये नोव्हेंबरच्या महिन्यापर्यंत काही हजारात आकडा येतो आणि अचानकपणे तो लाखात जातो. तर आमचं म्हणणं आहे की लाखात गेलेला जो आकडा आहे तो शेतकऱ्यांची जिल्हानिहाय तालुकानिहाय तुम्ही यादी आणि त्याचबरोबर त्यांची रक्कम या दोन्ही गोष्टीची घोषणा करा, माहिती द्या ना पूर्णपणे वेबसाईटवर तुमच्या वेबसाईटवर टाका. मी तर म्हणजे मागे एकदा नागपूर अधिवेशनात त्याचा उल्लेख केला होता की सैराट सरकारचा झिंगाट कारभार आहे, असं काही पुन्हा आता ते म्हणण्याची वेळ आलेली आहे. जवळजवळ 1,800 कोटी रुपये शिष्यवृत्तीसाठी सरकारने तरतूद केलेली आहे, परंतु गेल्या 9 महिन्यामध्ये केवळ 740 कोटी म्हणजे 39% रक्कम मिळालेली आहे. 61% रक्कम तशीच शिल्लक आहे. हे ऑनलाईन ऑफलाईनच्या घोळामुळेच या ठिकाणी ही विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती सुद्धा वेळेत पोहोचू शकेल आहे. याला कोण जबाबदार आहे? कुठल्या कंपनीला हे काम दिलं होतं? काय अशा चुका झाल्या की वेळेमध्ये ऑनलाईन शिष्यवृत्ती जाऊ शकली नाही, त्यांच्या खात्यात जमा होऊ शकली नाही? या सगळ्या गोष्टीचा खुलासा सरकारने करणं गरजेचं आहे. वारंवार याबाबत आम्ही पत्र देऊन याबाबत पत्रकार परिषदेमध्ये बोलून सुद्धा सरकार बोलायला तयार नाही. आता ही कोण इनोवा जी कंपनी आहे त्या कंपनीचं नेमकं काय आहे, त्याला खरंच वर्क ऑर्डर होती का? कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा अशी माहिती समोर येते की पूर्वीचाच हा काम करणार आहे, बाबा तू कर्जमाफीचं सुद्धा काम कर, याला सुद्धा वर्क ऑर्डर दिली आहे का नाही दिली याच्या संदर्भात सरकारकडे काही माहिती नाही आहे. म्हणजे हा आयटी सेक्टर मधला फार मोठा स्कॅम आहे, तो जनतेच्या समोर या सभागृहात आम्हाला काढावा लागणार आहे. आणि हे करत असताना तुम्हाला शिष्यवृत्तीच्या बाबतीत नंतर ऑफलाईनचा निर्णय घेतला आणि आम्हाला शेतकऱ्याची कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर सभागृहात चर्चा झाली, त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की फसवे शेतकऱ्यांचं कुठलाही असा एखादा बोगस शेतकरी येऊ नये आणि त्याला कर्जमाफीचा फायदा मिळू नये याच्यासाठी आम्ही ऑनलाईन करतोय. आता नेमकं काय म्हणायचं या ऑनलाईनला? तुमच्याकडे पहिल्यांदा याद्या आल्या, त्या सुद्धा याद्या दोषी होत्या, त्याच्यात तुम्हाला काहीतरी लाख शेतकरी बोगस सापडले. म्हणजे या संदर्भामध्ये पूर्ण चौकशी करणं गरजेचं आहे. तुमच्या पक्षातला माल मसाला माझ्याकडे आहे असं मुख्यमंत्री बोलले होते, तो माल मसाला या अधिवेशनात ठेवावा अशी मागणी करणार. स्वतः आज त्यांना एक माल मसाल्याच्या बाबतीमध्ये एकच म्हणायचं आहे की ज्या वेळेस जनतेच्या प्रश्नाच्या वर विरोधी पक्ष पुढे येतो आणि सरकारचा खोटारडेपणा उघडा पाडतो त्यावेळेस हे माल मसाला शोधित बसतात. आता आम्ही जेवढा मसाला दिलेला आहे, आम्ही ज्या चौकशीची मागणी करतोय, जर खरंच माननीय मुख्यमंत्री पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र त्यांना करायचं असेल तर आम्ही ज्या गोष्टीवर ज्या मंत्र्यांवरती संशय व्यक्त केला, ज्यांची घोटाळे काढले त्यांची चौकशी करावी. आता या ठिकाणी वाईस सीडी असताना सुद्धा एखाद्या अधिकाऱ्याला यांच्याकडनं लगेच क्लीन चिट मिळते. घोटाळ्याचे पुरावे दिलेल्या मंत्र्यांना सचिवालाच पत्र दिलं जातं, एसीबी सचिवालाच विचारते, सचिवाचंच उत्तर घेते आणि सचिवालाच या ठिकाणी त्या उत्तरावरती एसीबी क्लीन चिट देते. अशा पद्धतीने जर पारदर्शकांचा कारभार चालला असेल तर आता कुठेतरी एखाद्या भाषणात म्हणायचं माल मसाला आहे, हे बंद करा. 3 वर्ष तुम्हाला या महाराष्ट्रातल्या जनतेने सत्ता दिली, या महाराष्ट्राच्या जनतेसाठी तुम्ही काय केलं हे आता सांगावं लागेल. ज्या वेळेस आम्ही विचारलं की महाराष्ट्राच्या जनतेसाठी तुम्ही काय केलं, अशा पद्धतीने आता कोण घाबरणार नाही. आत्ता जो मुद्दा काढला शिष्यवृत्तीचा, मी आपल्याला स्पष्ट सांगतो, मी राज्याचा 4 वर्ष अर्थमंत्री होतो. हे राज्य दिवाळखोरीकडे चाललेलं आहे.
आर्थिक परिस्थिती राज्याची इतकी बिकट आणि वाईट झालेली आहे. आज आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये जेव्हा डीपीडीसीला बसतो त्यावेळेस डीपीडीसीचा 30% कट लावलाय आणि तो 30% कट परत इकडे पाठवायचा म्हणून सांगितलंय. आणि सांगतायत काय की शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या करता ह्या रकमा वापरल्या जाणार. एकीकडं म्हणजे अक्षरशः सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. आणि त्याच्यामुळं ओबीसीची शिष्यवृत्ती आमच्या काळात 550 कोटी रुपये होती, ती 50 कोटीवर आणली. हे आदिवासी किंवा मागासवर्गीय यांच्याही शिष्यवृत्तीला त्या ठिकाणी वाटाण्याच्या अक्षता लावायचं काम चाललेलं आहे. आणि इतर अनेक योजना, आणि त्याच्यातनंच हे नवीन टूम काढली की काही लाख जागा तुमच्या माझ्या राज्य सरकारमधल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या याच कॅन्सल करून टाकायच्या. आणि त्याच्यातून आता काही लाख, जर आपलं पॉप्युलेशन वाढतंय, सगळं काही होतंय, नवीन नवीन योजना येत आहेत. आम्ही पण 15 वर्ष सरकारमध्ये काम करत असताना पाहिलं, नवीन काही ना काही वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवाव्या लागतात. त्यावेळेस अधिकारी कर्मचारी कधी कधी कमी पडतात. ठीक आहे, कॉम्प्युटरायझेशन झाल्यानंतर काही बाबतीमध्ये तिथं आपल्याला बचत करता येते, त्याबद्दल दुमत नाही. परंतु आज खरोखरीच राज्याची आर्थिक परिस्थिती तुम्ही बघा. आता डिसेंबर महिना सुरू झाला, जानेवारी फेब्रुवारी मार्च 3 महिन्यांनी बजेटचं वर्ष संपेल. म्हणजे आर्थिक जे वर्ष असतं ते, आणि किती निधी बजेटमध्ये दाखवलेला किती पास झाला आम्ही तर सभागृहामध्ये विचारणारच आहे. परंतु त्या शिष्यवृत्तीचं ते कारण आहे, कारण ह्यांच्याकडे निधी नाही. आणि प्रत्येक बाबतीमध्ये त्याच्यावर रस्ते करता येत नाही, रस्त्याचे खड्डे बुजवायला निघाले. अरे रस्ते करा नाही, खड्डे काय बुजवत आहे. परंतु ह्या पद्धतीनं त्यांची दयनीय अवस्था आणि कर्जबाजारी पण राज्याला करून ठेवले. 4.5 लाख कोटी एवढा कर्जाचा डोंगर ह्या 3 वर्षामध्ये ह्या 72 लोकांनी केलेला. विचारा ना, विचारा. अनंतराव विषय जुना झाला, पुढचा घ्या. त्याच्या संदर्भामध्ये चौकशी चालू आहे. जोपर्यंत चौकशीचा अंतिम अहवाल येत नाही तोपर्यंत मी तरी त्याच्याबद्दल बोलणं उचित नाही. दोन्ही पक्ष म्हणताय की उद्या आमचा एकच मोर्चा आहे, परंतु आम्हाला माहिती मिळाली त्यानुसार काँग्रेसचा मोर्चा वेगळ्या रस्त्याने येणार आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा वेगळ्या रस्त्याने येणार आहे, आणि एका ठिकाणी तुमची सभा होणार आहे. वस्तुस्थिती काय आणि मोर्चे वेगळे का? ते मोर्चे वेगळे नाहीच आहेत. मोर्चे वेगळ्या दिशेने येणार आहेत, एका ठिकाणी एकत्र येणार होता. शेवटी आम्ही एकत्र येणारच आहोत ना. प्रश्न ताकद प्रश्न नाही. आम्हाला ताकद वगैरे काय, हे सरकार कसं अपयशी ठरलेलं आहे. आणि गेल्या 3 वर्षात राज्यात आणि गेल्या 3.5 वर्षात केंद्रामध्ये ज्या पद्धतीनं प्रत्येक बाबतीमध्ये ह्यांनी जे खोटारडं राजकारण केलं, अक्षरशः लोकांना बनवलं, फसवलं, त्या ठिकाणी खोटं बोलले, दिशाभूल केली. हे सगळं जे काही आता पाप पुढे आलेलं आहे ते आता सगळ्यांना दिसतंय. अक्षरशः यवतमाळपासून इथं येत असताना बुट्टीबोरीपर्यंत प्रत्येक भागाभागामध्ये शेतकरी आया बहिणी भेटायचे. ते गुलाबी बोंडाळी झालेली त्याची बोंड दाखवायचे. त्यांना तिथं मदत मिळत नाहीये. तिथं त्यांना जी मदत व्हायला पाहिजे, नुकसान भरपाई मिळायला पाहिजे, ती मिळत नाही. आमच्या धानाला तुडतुडे आलेला आहे, त्याच्याबद्दल कुठलाही काही मदत त्या ठिकाणी होत नाही. सोयाबीनचं तर एवढं वाटोळं केलं की त्या सोयाबीनला खरेदी केंद्रच सुरू करत नाही. आणि सोयाबीन खरेदी केंद्रावर जा म्हणतात, आणि मग खरेदी केंद्र नसल्यानंतर नाराज आमच्या कष्टकऱ्याला, शेतकऱ्याला त्या व्यापाऱ्याकडे ते विकावं लागतं. अशा प्रकारे कुठलंही आज एकही असं धान्य तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये नाहीये, असं पीक नाहीये की ते पीक पिकवणारा शेतकरी, मग तो विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्र ह्या भागातला समाधानी आहे. सगळा जण अक्षरशः वैतागून गेलेले आणि हे काही करायला तयार नाहीत, काही द्यायला तयार नाहीत. फक्त घोषणा त्या ठिकाणी चालल्या. तुम्हीच बघा ना, ह्याच मुख्यमंत्र्यांनी जाहिरात दिलेली होती काही महिन्यापूर्वी, 35,000 कोटी रुपये 89 लाख शेतकऱ्यांची माफ करण्यात आले. कुठे करण्यात आले? का याद्या देत नाही? का सांगत नाही जिल्हा वाईज? का सांगत नाही तालुका वाईज? का सांगत नाही 288 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्याच्यातले मुंबई आणि शहरी भागातली जिथं शेती होत नाही ते सोडा, बाकीच्या तर मतदारसंघाची
मतदारसंघ वाईज लिस्ट द्या ना, किती खात्यामध्ये पैसे जमा झाले. प्रत्येक वेळेस तारीख पे तारीख आणि काही मिळेल नाही. एकीकडे सहकार मंत्र्यांनी सांगायचं डिसेंबर एंडला होणार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसापूर्वी सांगितलं नाही पैसे दिलेले. मग आता मुख्यमंत्री म्हणतात ते खरं का, त्या ठिकाणी सहकार मंत्री सांगतात ते खरं का, कृषी मंत्री काहीच बोलत नाही ते खरं का, त्या कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील त्यांच्या मनात कधी काय येईल तेही सांगता येत नाही. चौघांची वेगवेगळ्या प्रकारची स्टेटमेंट आणि त्याच्यातनं एक छोटं स्टेटमेंट कधीतरी सदाभाऊ खोताचं असतं. असंही चाललंय. दादा, थँक्यू. 33 डीसीसी बँकांपैकी किती बँकांकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी जमा झालेली आहे? कारण राष्ट्रवादी काँग्रेसचं बहुतेक डीसीसी बँकांवरती वर्चस्व आहे, तर किती डीसीसी बँकांकडे जमा झाले? त्याच्या संदर्भातले आम्ही सगळे आकडे मागितलेले आहेत. कारण त्या आज आणि उद्या, काल आणि आज काहीतरी बँका त्यांनी चालू ठेवायला सांगितलेल्या आहेत. मी सकाळीच इथं ती माहिती काढायला सांगितली. मी ती माहिती मिळाल्या तुम्हालाही देऊ शकतो किंवा सभागृहामध्ये पण त्या ठिकाणी मांडू शकतो. पण त्याच्यात काय होणार आहे, साधारण राज्यामध्ये 40% पीक कर्ज हा किंवा शेतीचं कर्ज हा सहकारी बँका देतात आणि आता 60% पीक कर्ज किंवा शेतीला लागणारं कर्ज हे राष्ट्रीयकृत बँका देतात. आपल्याकडे आकडे येतील ते फार तर कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नगर हे आकडे त्या ठिकाणी येतील. परंतु बाकीच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीयकृत बँका फायनान्स देणाऱ्या आहेत. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकामध्ये देखील किती पैसे, कारण मध्ये मला एक आकडे मिळाले त्याच्यात स्टेट बँक ऑफ इंडिया याला खूप मोठी रक्कम त्या ठिकाणी गेलेली आहे आणि नंतर बँक ऑफ महाराष्ट्र यांना रक्कम मोठी गेली असं सांगितलं जातं. परंतु ते जिल्ह्या बँकांच्या ज्या रक्कम आहेत त्याची टॅली करायला सांगितली, ती तरी खरोखरच आली का हे त्या ठिकाणी पाहिलं जाईल आणि सभागृहामध्ये त्याच्याबद्दलचा नक्की काय झालेलं आहे हे उघड केलं जाईल. थँक्यू. आता पारदर्शकच्या बाबतीमध्ये मी सांगितलं ना की ह्यांना पारदर्शक कारभार करायचा ना, मग आरटीआय असेल किंवा आम्ही मागितलेल्या सरकारने केलेल्या कामकाजाच्या फाईल